बातमी कोकणात आहे। कोकण किनारपट्टी भागातील अरबी समुद्रामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम मच्छीमारीवर होऊ शकतो। कोकण किनारपट्टीवर मासेमारी ठप्प झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामधील हजारो मासेमारी नौका बंदरामध्ये उभ्या आहेत। मासेमारी बंद असल्यामुळे शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचं चित्र आहे। पुढचे 2 दिवस समुद्रामध्ये अशी स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मिरकरवाडा, जयगड, गुहागर, दापोली, नाटे या बंदरांमध्ये शेकडो मच्छीमारी नौका नांगर टाकून उभ्या आहेत। मासेमारी ठप्प झाल्यामुळे मच्छीमारांची चिंता सुद्धा वाढली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। समुद्रातील वादळी परिस्थितीचा परिणाम कोकणातील मासेमारीवरती झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून कोकणातली मासेमारी जी आहे ती ठप्प झालेली आहे। हजारो नौका ज्या आहेत त्या बंदरांमध्ये नांगर टाकून उभ्या आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। शेकडो नौका ज्या आहेत त्या गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी उभ्या आहेत। वादळी परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातले जी बंदरं आहेत, जयगड असेल, हरणे असेल, दापोली असेल, गुहागर असेल किंवा अन्य किनारपट्टीवर नौका ज्या आहेत त्या उभ्या आहेत आणि त्यामुळे याचा मोठा परिणाम जो आहे तो मासेमारी व्यवसायावरती झालेला आहे आणि अर्थकारण जे आहे त्या अर्थकारणावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। शेकडो कोटींची उलाढाल जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पावसाळ्यात 2 महिने मासेमारी बंद असते, त्यानंतर यांत्रिक मासेमारी 1 ऑगस्टपासून तर पर्ससीन नेट मासेमारी ही 1 सप्टेंबरपासून सुरू होते। पण मासेमारी हंगामाच्या सुरुवातीपासूनच अनेक विघ्न जी आहेत ती मच्छीमारांच्या मध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच आता वादळी परिस्थिती आहे आणि मोठे संकट जे आहे ते मच्छीमारांसमोर उभं टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढचे 2 दिवस ही अशीच परिस्थिती असणार आहे आणि त्यामुळेच आणखी परिणाम जो आहे तो मासेमारी व्यवसायावर होणार आहे आणि कोकणातले जे मच्छीमार आहेत त्यांच्यासमोर एकच चिंता जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण 4 दिवस नौका किनारपट्टीवर उभ्या आहेत, पुढचे 2 दिवस देखील अशीच परिस्थिती असणार आहे। त्यामुळे खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा प्रश्न जो आहे तो या मच्छीमारांसमोर उभा टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।